नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जे सिडकोच्या ज्या काही सध्या माझा फर्स्ट चॉईस माझे पसंतीचे सिडकोचे घर सर्व सोयींनी युक्त जे काही 16,876 घरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जो काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये सिडकोने अवेलेबल केलेले आहेत. तर त्या अंतर्गत जर आपल्याला घर हवं असेल, तर त्याच्यासाठीचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामधला एक टप्पा जर आपण बघितलं, तर आपल्याला 29 जानेवारी 2026 पर्यंत के-वाय-सी नोंदणी करायची आहे. ती विंडो ओपन आहे. ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीसाठी 1 आणि 2 बी-एच-केची घरं त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर वाशी, बामण-डोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली ह्या लोकेशनला जे काही आहे सिडकोची घरं उपलब्ध आहेत. जर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल सिडकोच्या घरांसाठी, तर तुम्हाला प्रथम के-वाय-सीची नोंदणी करायची आहे. जी विंडो आपण जर बघितलं तर 15 डिसेंबरपासून ओपन झालेली आहे. ती 29 जानेवारी 2026ला क्लोज होणार आहे. तर जर आपण या सिडकोच्या घरांसाठी ॲप्लिकेशन करणार असाल, तर तुम्हाला महत्त्वाचं आहे की आता 29 जानेवारीच्या आधी तुम्हाला 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला के-वाय-सी नोंदणी करायची आहे. तर ती कशी करायची? तर त्याचे जे काही आहे नोंदणीचे टप्पे जे आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. जर आपण बघितलं तर नोंदणीसाठी आपल्याला हे जे काही आहे booking.sidco.com ही वेबसाईटला आपल्याला या ठिकाणी जे काही आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे, नोंदणी करायची आहे. त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर ह्या 2 गोष्टींनी तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं वेबसाईटला की ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्या वेबसाईटला. या ठिकाणी ह्या विंडोला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचं जे काही संपूर्ण नाव असेल, मोबाईल नंबर असेल आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला या ठिकाणी खातं बनवायचं आहे. त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल बनवायची आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढचे जे काही टप्पे आहेत त्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करून आधार OTP पडताळणी करायची आहे. पॅनचं तपशील प्रविष्ट करायचं आहे. पॅन कार्डच्या डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. गट निवडायचा आहे आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला तुमचं जो काही आहे को ॲप्लिकंट म्हणून त्याच्याही डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि बाकीचे जे काही कागदपत्र आहेत किंवा प्रतिज्ञापत्र आहे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. एक वेळ भरावयाचे विना परतावा नोंदणी शुल्क ₹236 हे सुद्धा तुम्हाला भरायचे आहे. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे किंवा रजिस्ट्रेशन करणार आहे ते बिना परतावा आहे. तर जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिलं तर लॉग इन करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, आधार, पॅन व्हेरिफिकेशन आणि तुमचं जे काही तुम्ही नोंदणी शुल्क भरलं त्यानंतर तुम्हाला 15 पसंती निवडायची आहे आणि बुकिंगची जी काही रक्कम आहे 6 टप्पे आहेत ती रक्कम तुम्हाला भरायची आहे. तर ह्या रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही स्कीम ज्या काही 15 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. तर आता त्या स्कीम कोणत्या आहेत, त्या योजना कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूया. जर उल्वेमध्ये बघितलं तर नवीन योजना या ठिकाणी दाखवतीये. त्याचं जर आपण डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. खारकोपरमधले आहे. त्याचं कंप्लीशन 2028ला दाखवतंय. एरिया 1 BHK आहे किंवा एरिया क्षेत्रफळ सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. एकूण सदनिका 725 आहे आणि त्याची जी काही अंदाजे किंमत या ठिकाणी दिलेली आहे 36.30 लाख रुपये. खारकोपर पश्चिममध्ये सेक्टर 8 मध्ये सुद्धा काही 896 जे काही सदनिका आहेत त्यांचा एरिया 322 चौरस स्क्वेअर फूट आहे आणि प्राइस सुद्धा 36 लाख आहे. या ठिकाणी कंप्लीशन 27ला आहे 2027 1/5/2027. सगळ्या डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रत्येक जे काही लोकेशन आहेत टोटल ज्या काही 16,876 घरं जे काही उपलब्ध आहेत त्याचा डिटेल्स सुद्धा आपल्याला सिडको होम्स डॉट प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतरही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. कामोठेमध्ये पण जे काही खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे, मानसरोवर रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळच जे काही आहे 407 सदनिका आणि 131 सदनिका आहेत. 42 लाख रुपये आणि 37.70 लाख रुपये ह्या ठिकाणी सगळ्या जे काही स्कीम आहेत सिडकोच्या त्या अंतर्गत त्या सगळ्या स्कीमच्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तळोजा झालं, तळोजामध्ये सेक्टर 37, 39, 28 ह्या 3 सेक्टरमध्ये आहेत. जर आपण बघितलं तर 463, 5,949 तळोज सेक्टर 39 मध्ये खूप जास्त प्रमाणात जे काही फ्लॅट अवेलेबल आहेत ते 20.50 लाखापासूनची प्राईज आहे. त्यानंतर 28 मध्ये सुद्धा 834 आहे 22.60 लाख रुपये त्याची प्राईज आहे.
पनवेलमध्ये आहे. पनवेल बस टर्मिनसच्या बाजूला 47 सदनिका 41 लाखांपासून. या ठिकाणी एक मेन्शन केलेलं की 6व्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी ₹10 प्रति चौरस फूट लागू होतील. असं काहीतरी एक जे काही 6व्या मजल्यापासून जे काही वरतीचे फ्लॅट असतील त्यांच्यासाठी ₹10 अतिरिक्त लागतील चौरस फुटाला. ओके. त्यानंतर वाशी ट्रक टर्मिनलच्या बाजूला काही स्कीम आहेत. 2120 सदनिका आहेत. 66.70 लाख त्याची प्राइस आहे. 2030ला त्याचं कंप्लीशन आहेत. LIG ग्रुपमध्ये आहे. तुम्हाला या ठिकाणी सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या स्कीमच्या. आता खारघरमध्ये जर बघितलं तर रेल्वे स्टेशन सेक्टर 1 मध्ये LIG साठी आहे. 2026लाच कंप्लीशन आहे. या इयर एंडला 958 जे काही आहे सदनिका आहेत. 540 चौरस फूट आहे. या ठिकाणी 2 BHK आहेत. त्यामुळेच त्याची प्राइस सुद्धा 87.50 लाख आहे. 1 BHK सेक्टर 14 मध्ये आहेत. सेक्टर 14 मध्ये बस टर्मिनस आणि बस डेपोच्या जवळ आहेत. 880, 70 बऱ्यापैकी फ्लॅट्स 16,000. कळंबोली बस डेपोच्या जवळपास 757 फ्लॅट आहेत 37.70 लाखापासून. उलवेमध्ये जर बघितलं तर ह्या ऑलरेडी जर आधीच्या काही स्कीम डिस्प्ले झालेल्या होत्या. खारकोपरमध्ये सेक्टर 16A तिथेही 836 आहेत. बामणडोंगरीमध्येही 229 आहेत. खारकोपर 2B सेक्टर 16 मध्ये तिथेही 78 सदनिका आहेत. 2A मध्ये 78 सदनिका आहेत. अशा प्रकारे इतके सारे जे काही स्कीम आहेत सिडको मार्फत अवेलेबल केलेल्या आहेत. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला 29 जानेवारीच्या आधी तुमची जी काही KYC नोंदणी आहे ती करायची आहे. तुम्ही बाकीच्या डिटेल्ससुद्धा रजिस्ट्रेशनच्या चेक करू शकता. या ठिकाणी मदत कक्षसुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही कॉल करूनही विचारू शकता किंवा जे काही सिंपल जी काही प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची ती तुम्ही करून KYC नोंदणी करू शकता. ओके. जर तुम्हाला अफोर्डेबल प्राईस वाटत असेल, जे काही एरिया किंवा स्कीम दिलेल्या आहेत त्याचं जे काही क्षेत्रफळ असेल किंवा त्या एरियातला जो काही रेट सध्याचा आहे प्रॉपर्टी रेट त्यानुसार जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सिडकोच्या घरांसाठी त्याचे कंप्लीशन बघू शकता. LIG MIG साठीच्या स्कीम तुम्ही चेक करू शकता. तर ह्याच्या जे काही आहे ॲप्लिकेशन करण्याची जी काही डेट आहे किंवा KYCची डेट आहे 29 जानेवारी. 8 दिवसाचा कालावधी आहे. तर जर तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की 29 जानेवारीच्या आधी त्या ठिकाणी KYC किंवा नोंदणी करून घ्या. आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी रेरा नंबर आहे किंवा कंप्लीशन डेट आहे तर त्यामध्ये तुम्हाला बाकी प्लॅन, फ्लोअर प्लॅन किंवा लेआउटसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. फ्युचर डेव्हलपमेंट किंवा जे काही बिल्डिंगचे स्ट्रक्चर आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. इन डिटेल जर बघायचं म्हटलं तर मजल्यांची रचना जी काय आहे, जे काही मजले आहेत त्यांची रचना सुद्धा दिलेली आहेत. 1 BHKचं जर आपण बघितलं तर लिव्हिंग रूम दाखवलेलं. आता ही जी स्कीम आपण बघतोय तळोजा सेक्टर 39 मधली रायगड रेसिडेन्सी म्हणून आहे. तर तिचं जर आपण बघितलं तर किचन, लिव्हिंग रूम या ठिकाणी जे काय आहे वॉशरूम आहे, बेडरूम आहे, बाल्कनी टाईपचा एरिया पण या ठिकाणी दिसतोय. अशा प्रकारचे जे काही आहे डिटेल्ससुद्धा त्यांनी वेबसाईटवर अवेलेबल केलेले आहेत. त्या इन डिटेल तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा रेरा नंबर जो काही आहे त्यानुसार तुम्ही महारेराच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तर अशाच प्रकारचे जे काही सिडको, म्हाडा किंवा PMRDA, MMRDAच्या जे काही लॉटरी संदर्भात ची माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.